हे सर्व मला येऊ द्या. तर हे आम्ही सर्व ट्रिपला एकत्र आलेलो आहोत आणि आणि आता आम्ही सगळे शेगावच्या दर्शनाला निघालो आहोत. तर चला निघूया दर्शनाला. फोटो सेशन झालेला आहे. तर हे आहे मंदिराला जाण्याचा रस्ता. स्टँड. हो हो. तर मी पायऱ्या उतरत आहोत. किती मस्त वाटेल मला. आणि आज जाणार आहोत आम्ही आणि सर्वांनी येलो कलर थीम केली आहे. आज येलो कलरच्या साड्या थीम. हे आमच्या चोलीत आहे आणि आमची कुठे बाई. हॅलो गाईज आणि गुड मॉर्निंग. सकाळची 6:30 झालेले आहेत आणि हे पहा आम्ही बस जवळ आलो काही सामान ठेवण्यासाठी आणि आम्ही आता सध्या आलो आहोत शेगावला. तर फर्स्ट आहे आमचं शेगाव येथे दर्शन आणि फर्स्ट डे आहे. रात्री खूप उशीर झाला होता झोपण्यासाठी आणि खूप छान वाटतं मॉर्निंग. आणि आम्ही मॉर्निंग वॉक विथ काही सामान ठेवण्यासाठी आलो होतो. तर तू गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तर हे दाखव थोडस. चल लवकर. तर मग आता आम्ही रूम कडे जाणार आहोत. तर मग चला आम्ही आमचे रूम दाखवतो. चला तुला गाईज हे आहे. हे आहे का आहे मावळे आहे. मग गाईज हे बघा मावळे. मला आणखी एक कोणती मूर्ती आहे आपल्याला माहित नाही. मग आपण रूम कडे जाऊ. आणि हे नोंदणी रूम कडे जाणारा मार्ग. ही आपली सांगणारी गाईड. किती छान वाटले बघ की दादा. हे आहे छोटस नकलीच गार्डन. इकडं एक बी कचरा नाही गाईज. एवढा चांगला गाव. तर मम्मा किती वेळ आहे. वेळ आता जाऊन आपल्याला आवरायचे फ्रेश व्हायचे आणि चालू केलास की नाही तो घुमायला सकाळी सकाळी. तर मग गाईज सगळ्यात पहिले आम्ही अंघोळ करणार आणि आपल्याला बोलणार. चाफ्याच्या खाली बसलो आहोत. चाफ्याच्या झाडाखाली बसलो आहोत आणि हे पहा आम्ही मस्त पैकी चाफा बोले ना चाफा. हे बघा चाफ्याचं झाड आहे खूप सुंदर. तर आता आम्ही निघालो आहोत रूम कडे. सत्तूला कंटाळा येतो. आमच्या सत्तूला कंटाळा खूप आहे अंगात. आमच्या सत्तूचा आळसच जात नाही. अरे सत्तू रूम. माझा मॉर्निंगचा दिवस हा वर्कआउट करून घरी आल्यावरती डब्बे बनवण्यात जात होता. अच्छा. झाडझूड करण्यात जात होता. अच्छा. अजून हे लेकरांना उठवण्यात जात होता. पण आजचा दिवस काहीतरी वेगळाच आहे गाईज. आणि आज इतकं छान वाटतं. खूप मस्त आवाज ऐकलात. हो हो. पण अजिबात मच्छर वगैरे डास वगैरे चावले नाही. खूप छान वाटले. आणि आमचा ब्लॉग क्रमांक 4A गजानन बाबा. केलंस का? थर्ड नाही 4 होतो.
तोपर्यंत बघा. चल तू चल, आपलं चालेल. शिक्षण आलेलं आहे. आपले रूम नंबर किती आहे रे दादा? 322. किती? 322. तर ही आपली रूम आहे. तर ही आमची रूम आहे आणि तुम्हाला रूम दाखवते. लाईट लावणार. त्याने कपडे बदलायचे. कपडे बदल. चट्टू ड्रेसिंग रूम आहे. कपडे ठेवण्यासाठी छान. चट्टू ब्रश करत आहे आणि हे मिरर आहे. तर हे आम्हाला मिळालेली आहे रूम. तर इकडे 4 बेड आहेत आणि हे एक विंडो आणि हे आम्ही आमचं सामान असं लावलं आहे कारण की आंघोळी वगैरे बाकी राहिल्या. आंघोळ वगैरे करून घेणार आहोत. आणि सर तू काय करत आहेस? आणि या विंडो मधून हा असा व्ह्यू दिसतो. खूपच सुंदर रूम आहेत आणि खूप क्लीन वाटलं. खूप फ्रेश वाटलं. बरोबर ना दादा? कसं वाटलं तुला? छान वाटलं? झोप तर झाली? मी झालो आहो रेडी. गाईस, आपली मम्मा तर खूपच वेळ लावत आहे. झालं guys. तर मग चल. अच्छा. तर मग हे आहे मम्माचं लोकल. हे आहे माझं पॅन्ट आहे ब्लू कलरची. तर मग इथली शीक आहे. आपल्याला जे सामान विसरले ते बघायचं व आपण कोणचं बी रूम अस्वच्छ ठेवायचं नाही, जसं की आम्ही ठेवलं नाही. एकदम क्लीन. हा, तर मग काय चालू, आपण जाऊया आता. मग guys, चला. खूप सुंदर असं वातावरण आहे. पाऊस पडला ना त्यामुळे. आता आम्ही निघालो आहोत दर्शनासाठी. हे सगळे दर्शन हे आहे शेगाव. एकदम साफ, पण काही जरी थोडासा असा कचरा आहे. बाकी पूर्ण गाव या शहर जे काही बी आहे ते खूप स्वच्छ असं आहे. नाहीच ते बघा. चहा छान झाल्या. पावसाळ्यातला गोंधळ आणि पाऊस पडला कारण कसं वाटतंय पिलू? हा, चिकल चिकल. हे तर सुरुवात आहे बेटा, चालत राहते दादा. तर आमचे दर्शन झालेले आहे आणि आता आम्ही एक आलो आहोत. दर्शन खूप छान झालं आणि एक 10 मिनिटात दर्शन झालंय का? तर आम्ही कंधारची कचोरी खाऊन कंधार 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 स्पेशल खिचडीची आठवण झाली आणि कंधार तोंडात आलं. पण
हे शेगावची कचोरी खाऊन खूप छान वाटलं आणि खरंच खूप छान होती नंबर एक. जसं नाव ऐकलं होतं आपण स्पेशल काहीतरी फील झालं ना हे गाव खोटं लक्षण मोठं किती सत्तूला काहीतरी पाहिजे म्हणायला ते बघू काय येणार आहे. सत्तू सत्तू आहे बॉय आणि ताले आहेत डबल काहीतरी घ्यायला. मग काय घ्यायचंय? मला काही आहे. छोटी मोठी खरेदी पण झालेली आहे आणि आम्ही निघालो आहोत आता आमच्या गाडीकडे कारण जेवण्यासाठी जायचं आहे. तर मी साडी वगैरे चेंज करून घेतली आहे कारण की पावसामुळे साडी खरंच खूप खराब झाली होती आणि जेवणामध्ये पण कम्फर्टेबल वाटणार नव्हती कारण की त्याचा कलर थोडा लेमन मध्ये होता. म्हणून साडी चेंज करून आम्ही जेवणासाठी आलो आहोत आणि जेवणासाठी इकडं का तर देवदर्शन खूप लवकर झालं होतं त्यामुळे जेवायला पण वेळ लागत होता तिकडे प्रसाद ग्रहण करायला आणि ट्रॅव्हल्स एजन्सीवाल्यांनी जेवणाची सोय केलेली होती व या साईडला काही लोक या साईडने येत होते तर काही ग्राउंड मधून येत होते लोक आणि आम्ही असं जेवण करायला निघालो आहोत सगळेजण आणि खरं म्हणलं तर खूपच छान वाटत आहे बरं का. वातावरण एवढं छान आहे अजून मधून तेवढा मोठा नाही पाऊस पडत पण हलका हलका पाऊस तर चालूच आहे आणि वातावरण तर पहा तुम्ही इतकी स्वच्छता आणि एवढं सुंदर वातावरण खरंच खूप छान वाटतं. आणि ह्या साईडला बघा जेवणाची सोय केली आणि इकडे हात धुण्यासाठी हे असे नळ वगैरे लावलेले आहेत. सत्यजित हात धु. बराच वेळ झाला सत्तू आणि समू बॉल खेळत होते हँडवॉश करून. हँडवॉश करून घेतला आणि मी पण जेवायला निघाली आहे. पहिलं जेवण आहे ट्रॅव्हल्स एजन्सी तर्फे आणि त्या जेवणामध्ये आपल्याला काय काय भेटणार आहे ते पाहू. आणि हे आहेत ते आमच्या सोबत गाईड दिलेले बऱ्याच काही गोष्टी मार्गदर्शन करत आहेत ते आम्हाला कुठं काही कमी पडलं तर ते पाहत आहेत. आणि हे आंबोनी समोरचं काय चालू आहे तर हे चप्पल स्टँड चप्पल वगैरे सोडायची आहे आपण आणि त्यानंतर जेवायला जायचं आहे. हे पहा समूह नामो मस्ती आणि चला मग जेवायला. आणि ह्यांचं जेवण पण झालेले आहे आणि आम्हाला उशीर झाला होता कारण की आमच्या सोबतच्या मुली फ्रेंड्स ह्या बाया शॉपिंग करण्यात बसल्या होत्या आणि आम्ही पण तेच करत होतो आणि बऱ्याच लोकांचे जेवण पण झालेले होते. बरेच जण बाकी पण राहिले होते तर चला आपण पटपट जेवण करून घेऊया कारण की पुढे पण जायचे म्हणून. आणि हे आहेत ओनर गाडी मालक खूप छान सोय केलेली आहे आणि हेच ते गाडी मालक आहेत आणि ते आमच्यापर्यंत सोबत शेगाव पर्यंत आलेले होते. त्यांनी बरंच काही मॅनेज करून आमच्यासाठी बऱ्याच काही गोष्टी केल्या आहेत. तर आतापर्यंत तरी ठीक आहे आणि समोर काय काय होणार आहे ते तुम्हाला सांगणारच आहे. ट्रॅव्हल्सचा प्रवास म्हणजे बऱ्याच जणांना अवघड वाटतो मग तो कुठल्या गोष्टी सोपा आहे. आणि आणि जेवणामध्ये आहे वरण मीठ मला टाकलं नाहीस का आणि सत्तून टाकले मीठ मला. वांग्याची भाजी अजून त्याला वरण राहिले आणि पापड सत्तू ताट दादा राईस घे. चलो तर हे असं जेवण आम्हाला
ट्रॅव्हल एजन्सी तर्फे मिळत आहे. राईस बाकी आहे, राईस आम्ही नंतर दिला. चल तर तू आणि आम्ही एका साईडला बसतो. बसले तुम्ही तर तुला त्यांच्या जवळ बसायचं नाही. दादा पाणी बॉटल आण ना. मी ह्या साईडला बसते. तर त्यांनी ही अशा मला पाण्याची पण सोय छान केलेली आहे. आणि त्याला जेवण करून घेऊ. जेवणाची टेस्ट सांगते तुम्हाला. बांगड्याची भाजी आणि वरण दिलेलं आहे. स्वयंपाक वरण. थँक्यू. साधारण छान आहे बाहेरचं खाण्यापेक्षा. मिरच्या जेवणासारखी टेस्ट आहे पण आणि हे आम्ही काल तिथे दुरूनच पाहत गेलो तर किती छान आहे. आणि ते मावळे. हॅलो गाईज. आणि आजचं दर्शन म्हणजे आज पहिलं दर्शन आम्ही शेगावचं घेतलं आहे आणि शेगावचं दर्शन वगैरे झालेलं आहे. आणि माझा पूर्ण व्हिडिओ हे माझ्या युट्यूब चॅनलवरती येऊन जाईल. तर तुम्ही तिकडे जाऊन पहा पूर्ण की नेमकं आम्ही प्रवासात काय केलं काय नाही, कुठे गेलो, काय खाल्लं, कुठं स्टे केलाय. तर तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि असंच माझ्याशी जुळून राहा. तर आपण पुन्हा भेटू. बाय.